नमस्कार, मी नैना माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेलच की मी माझ्या माहेरात आलोय आणि काजू काढून आम्ही घराकडे जाऊन लोज तेवढ्यात आम्हाला आडांगीत हा छान सूर्य दिसला आणि सूर्य मावळला खरं केवढा भारी दिसवलाय बघू शकता। एप्रिल मे मध्ये इथलं वातावरण खरंच लय भारी असते आणि त्याच्याबरोबर पिकलेली करवंद खाण्याची जी मजा आहे ती आमच्या गावाकडे येऊनच कळते। तिथनं सरळ घरात शेलाव मग आमच्या कुकवाईन वल्ल्या काजी एकीकडे वाळवल्या काजी एकीकडे केली। खरी मेहनत तर आत्ता आहे कारण ह्या काजी चिरून त्याच्यातले गर काढायचे असतात आहे आणि गर काढताना हातात चीक बी लागताय, हात सगळे काळे काळे बी होत्यात आहे। तरी बी मी आमच्या आईच मदत करूच लागलो आणि आमच्या कुकवाईन असं काजी चिरून दिली आणि मी आणि आईन आमच्या गर काढला। सगळ्या काजी चिरून झाल्यानंतर मसाला बी वाटायचा होता आणि बाकीची बी जेवणाची तयारी करायचीच होती। पोरासनी तर काजूची आमटी म्हणजे आधीच पोटात कावळे वरडोलले। काजूची आमटी जरी भारी लागत असली तरी हे मेहनतीचं काम आहे बाबा आणि हे मेहनतीचं काम करून झाल्यावर आम्ही पहिला आधी सगळं जेवण बनवून घेतलं आणि सगळ्यांनी असं छानपैकी बसून जेवण केलं। मी, आई, आमची कुकवाई, माझी मुलं आणि आमचा दादा सगळ्यांनी असं छान जेवण करून घेतलं। तर आजच्या पुरतं इतकंच बस आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। तर मी पुन्हा भेटेन नवीन एक छानसा ब्लॉग घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।